आज 30 एप्रिल म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आणि त्यांच्या कार्याबद्दल आज आपला मित्र मिलिंद जाधव आपल्याला माहिती सांगणार आहे. मित्रांनो, राष्ट्रीय कीर्तनकार, प्रबोधनकार, स्वच्छतेचा संदेश जनमानसात रुजविणारे, भारताला गुलामगिरीतून मुक्त करावे असे संकल्प ठेवणारे, राष्ट्रीय संत, सामाजिक सलोखा निर्माण करून स्वच्छतेचे धडे सांगणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे, समाज सुधारक, प्रबोधनकार म्हणजेच संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन. संत तुकडोजी महाराज यांनी आपले पूर्ण आयुष्य समाजकार्यात गुंतवलं आणि एक आदर्श समाजासमोर ठेवला. संत तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये विदर्भ प्रांतातील अमरावती जिल्ह्यातील यावली गावात झाला. त्यांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर असे होते. या माणिकचे शिक्षण फक्त 3ऱ्या इयत्तेपर्यंत झालेले होते. माणिकला त्यांचे गुरु संत आकडोजी महाराजांनी तुकडोजी हे नाव दिले होते. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी तर आईचे नाव मंजुळाबाई होते. तुकडोजी महाराज हे औपचारिकदृष्ट्या फारसे शिक्षित नव्हते, तरी त्यांच्यात तत्वज्ञानात्मक ज्ञान फार होते. मी जे काम करत आहे हे अधिक सुंदर करणे, अधिक व्यवस्थित करणे हाच माझा धर्म आहे, तीच माझी पूजा आहे, तीच माझी साधना आहे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत असत. मानवाच्या खऱ्या कल्याणासाठी ज्या मूलभूत प्रेरणांची गरज आहे ती प्रेरणा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यातून मिळते. पाप पुण्य याबद्दल अनेक व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत, पण संत तुकडोजी महाराज म्हणतात परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. संत तुकडोजी महाराज अनेक सामाजिक सुधारणांमध्ये सहभागी झाले होते. संत तुकडोजी महाराजांची शिकवण, साधेपणा आणि निस्वार्थी सेवा त्यांनी समाजाला दिलेली आहे. भौतिक वासना आणि आसक्तीपासून मुक्त राहून साधे जीवन जगण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. आपले जीवन साधेपणाने आणि निसर्गाशी एकरूप राहूनच खरा आनंद आणि समाधान मिळू शकते असा त्यांचा विश्वास होता. अहिंसा आणि सहानुभूतीवर जोर देणारे त्यांचे करुणेचे तत्वज्ञान सर्व सजीवांसाठी विस्तारले. ते पर्यावरणाच्या रक्षणासाठी खंबीर पुरस्कर्ते होते. प्रत्येक जीव त्यांचे स्वरूप काहीही असो, परमात्म्याचे प्रकटीकरण, आदर आणि त्या प्रेमास मी पात्र आहे या कल्पनेला प्रोत्साहन त्यांनी दिले. तुकडोजी महाराजांनी इसवी सन 1935 मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. शिक्षणाचे महत्त्व आणि भेदभाव सर्व सोडा हे सांगणारा त्यांचा प्रमुख ग्रंथ म्हणजे ग्रामगीता. स्वच्छतेचे महत्त्वही सर्वत्र त्यांनी सांगितलेले आहे. परधर्माबद्दलचा आदरभाव त्यांनी व्यक्त केला आहे. संत तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धेला छेद दिला आहे. अंधश्रद्धेबाबत देखील त्यांनी समाजाचे महत्त्वपूर्ण असे प्रबोधन केलेले आहे. आत्मसंयमाने विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले आणि मराठी आणि हिंदी भाषामध्ये काव्यरचना सुद्धा केली आहे. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर फिरून ते आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढंच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन सर्वांना विश्वबंधुतेचा संदेश संत तुकडोजी महाराज यांनी दिला. ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्या कशा सोडवाव्यात त्याविषयी उपाययोजनाही सुचवली. या उपाययोजना त्यांच्या काळात तर उपायकारक ठरल्याच, पण त्यानंतरच्या काळातही त्या उचित ठरल्या. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मय सेवेची पूर्तीच होय. स्वतःला तुकड्या दास म्हणत, कारण भजन म्हणतात ते जी भिक्षा घेत त्यावरच आपण बालपण जीवन कंठिले यांनी त्याची जाणीव होते, असे संत तुकडोजी महाराजांनी महान विचार समाजाला दिले आहेत. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयी जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्राम उद्योग संपन्न व्हावी, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्राम उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकाच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देव भोळेपणा, जुनाट, कालबाह्य, अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी संत तुकडोजी महाराजांनी खूप प्रयत्न केले आहेत. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङ्मयाची मूल्य कशी दडली आहेत हे आपल्याला समजून येते. राष्ट्रपती भवनामध्ये झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले होते. ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. सर्व धर्म समभाव हेही राष्ट्रसंतांच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी समुदायिक सर्व धर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक
पुरस्कार केला. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपले प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे कार्य अखंड व्रतासारखे चालवित आहेत. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचार विश्वासाचा एक लक्षणीय पेलू होता. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्रीय व्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात आणि ध्यासात ठेवणे कसे अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. भक्तीच्या माध्यमातून देशाचा उत्कर्ष घडवून आणावा, गुलामगिरीतून भारतमातेला मुक्त करावे हा त्यांचा संकल्प होता. देशभक्तीबरोबरच राष्ट्रभक्ती ही भावनेचा त्यांच्यात आदरभाव होता आणि ती संपूर्ण समाजात रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी जीवनभर केला. देशभक्तीपर भजने गात गात खेडोपाडी गावोगावी त्यांनी संचार केला. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आणि बलोपासक असावेत, म्हणजे समाजाचे आणि राष्ट्रीय संरक्षण करू शकतील. तुकडोजी महाराजांनी आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला आहे. साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेल्या माणसांनाही नेहमी जवळ करावे हे लोकशिक्षणाचे कार्य संत तुकडोजी महाराजांनी आपल्या भाषणातून, लेखनातून आणि गायनातून सर्व समाजापर्यंत पोहोचवले आहे. विदर्भात संत तुकडोजींच्या विचारांचा प्रभाव सर्वत्र पसरलेला आहे. स्वराज्याचे सुराज्य झाले पाहिजे असा विचार त्यांनी अंमलात आणला, लोकांसमोर मांडला. त्यासाठी तुकडोजींनी ग्रामउद्योग, गौरक्षण, व्यायामशाळा, कृषी केंद्र, दवाखाने, प्रशिक्षण प्रशालय, विद्यालय, वसतिगृह असे विविध प्रकल्प कार्यान्वित केले. अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांच्या आणि कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून समाजाचे प्रबोधन केलेले आहे. जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्व बंधुत्वाचा संदेश दिला आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीतून जणी केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांना मूलभूत स्वरूपी विचार केला व त्यांच्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचवली. या उपाययोजना महत्त्वाच्या आणि आजच्या काळात खूप प्रभावशाली ठरत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीय भेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. प्राध्यापक सोनोपत दांडेकर त्यांच्याविषयी लिहितात, संत तुकडोजी महाराज यांचा ग्रामसेवेच्या बाबतीत अधिकार खूपच मोठा होता. त्यांच्या खंजिरी भजनाचे आकर्षण एवढे होते की जे ऐकायला हजारो गावकरी गोळा होत असत. त्यांच्या भजनांची पुस्तके छापून आली आणि पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमातही देखील वापरली गेली. ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयाची पूर्तीच होती. तुकडोजी महाराजांनी केवळ गावोगावी फिरून नुसते भजन केले नाही, तर श्री गुरुदेव या नावाने मासिक काढून कित्येक वर्ष ते चालवले. ग्रामसफाई, सुतकताई, दवाखाने, शाळा, प्रार्थना अनेक गोष्टीद्वारे त्यांनी खेड्यांना शिस्तीचे व समाजसेवेचे वळण लावले. 1932 नंतर तुकड्याबुवा तुकडोजी महाराज झाले. त्यांच्या कार्याचे जाळे सर्वत्र पसरायला लागले. गावोगावी सामुदायिक प्रार्थना होऊ लागल्या, भजन मंडळे स्थापन होऊ लागली, शेकडो सेवक निर्माण होऊ लागले. आधुनिक विज्ञानाचे भांडवल नसतानाही निष्ठा आणि श्रद्धा या शिदोरीवर समाजाच्या मूलभूत प्रेरणेला जागृत करण्याचे काम तुकडोजी महाराजांनी केले. खेड्यातील अज्ञान जनता शिस्तबद्ध होऊ लागली, रस्ते नाले बांधले जाऊ लागले. हे कार्य ज्या शब्दांनी, ज्या भावनांनी, ज्या विचारांनी साधले त्या सगळ्यांना सुव्यवस्थित ग्रंथ म्हणजेच ग्रामगीता. अवघ्या 3री इयत्तेपर्यंत शिकलेला माणूस जपानला जाऊन येतो. त्यांचे नाव नागपूर विद्यापीठाला दिले जाते. ही अभिमानास्पद घटना म्हणावी लागेल. म्हणूनच या थोर महात्म्याने केलेले जनजागर आणि सर्वदूर कार्य घराघरात पोहोचणे खूप आवश्यक आहे. संत तुकडोजी महाराजांनी अत्यंत साध्या सोपे भाषेत ग्रामगीता जनतेला सहज समजेल अशा भाषेत लिहिलेली आहे. सुजान प्रगल्भ चिंतन साकार करणारी ग्रामगीता ही सर्वांना प्रेरक ठरलेल्या प्रतिभेचा अपूर्व चमत्कार आहे. आपला भारत हा खेड्यांचा देश आहे. महात्मा गांधीजींनी या खेड्याकडे चला हाच संदेश दिला. त्या खेड्यांचा विकास झाला की आपोआपच राष्ट्राचा विकास होईल
अशी ग्राम विकासाची संकल्पना संत तुकडोजी महाराजांनी मांडली. 11 नोव्हेंबर 1943ला तुकडोजी महाराज यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाची याच हेतूने स्थापना केली. मानव सेवा हीच खरी देवपूजा त्यांनी मानली. जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि जगाला प्रेम अर्पावे, बलसागर भारत हो हीच कल्पना साने गुरुजींनी मांडली होती. तेच ध्येय संत तुकडोजी महाराजांचे होते. देशभक्त हा कनवाळू असतो. समाजातील रंजल्या गांजल्यांसाठीच तो जगतो. सामाजिक समतरता आणि प्रस्थापित झाल्याशिवाय खरा सामाजिक न्याय अस्तित्वात येऊ शकत नाही. निकोप समाज रचना निर्माण होत नाही. त्यासाठी सर्व भेदभाव विसरून विषमतेला नाहीसे करूनच माणसातले सत्व जागे करून समाजाची उन्नती साधू शकेल हे तुकडोजी महाराजांच्या लेखणीतून सातत्याने दिसत होते. गुरुदेव सेवा मंडळ, प्रार्थना मंदिर, ग्रामगीता, ग्रामनिर्माण, आनंदमुक्त, श्रमदान, विश्वशांती सप्ताह, बलिदान बंदी, नशाबंदी, आखाडा संघटना अशा विविध उपक्रमातून आणि प्रकल्पातून त्यांनी समाजाची निष्काप सेवा दिली. नवी दृष्टी त्यांनी निर्माण केली. त्यांचे नाव म्हणजे संत तुकडोजी महाराज. दुसऱ्यासाठी जगायला शिकावे, स्वतःसाठी जगणे जीवन नाही ते मरण आहे, असे त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरक ठरतात. अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचे सतत चिंतन घडावे, त्यांचे अनुकरण व्हावे, त्यांचे मनन करावे आणि आजही ते कार्य पुढे चालत राहावे. अशा या महान थोर राष्ट्रसंताचे गुरुकुंज आश्रमात 11 ऑक्टोबर 1968ला महानिर्वाण झाले. समाजाचे प्रबोधन करून त्यांनी या जगातून निरोप घेतला. तर आज त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांनी केलेले कार्य हे आजच्या नवीन पिढीला आदर्श ठरतील. धन्यवाद. मित्रांनो, अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात मिलिंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी आपल्याला माहिती सांगितली. तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे सुंदर असं गाणं ऐकण्याची.